बंजारा समाजाचे आदर्श, क्रांतिकारी विचारांचे आदर्श दैवत सद्गुरू सेवालाल महाराज यांची 286वी जयंती गडचंदूर येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानांचे अध्यक्ष हितेश चव्हाण होते, तर उद्घाटन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी केले। आयोजित कार्यक्रमापूर्वी शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली। शहराच्या मुख्य मार्गाने भ्रमण करीत रॅलीची सांगता कार्यक्रमस्थळी करण्यात आली। सेवालाल महाराज, डॉक्टर रामराव महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि काशीनाथ नायक यांच्या प्रतिमेचे पूजन, भोग, अग्निहवन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। दरम्यान इयत्ता 10वी व 12वीचे गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त, नवनियुक्त कर्मचारी, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या जयंती सोहळ्यात बंजारा समाज बांधव, महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी हितेश चव्हाण यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया। सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान गडचंदूर तर्फे यावर्षी भव्य सेवालाल महाराजची 286वी जयंती साजरा करण्याचा संस्थानतर्फे निर्णय घेण्यात आला। सदर जयंतीमध्ये आजच्या तरुण पिढीला सद्गुरू सेवालाल महाराज काय होते हे कळवण्याचा मार्मिक उद्देश आहे। सद्गुरू सेवालाल महाराज शूरवीर योद्धे होते, लढवय्ये होते, निसर्गपूजक होते। सद्गुरू सेवालाल महाराज यांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट रपिया कटोरो पाणी वग जाय, म्हणजे 1 रुपयाला 1 कटोरो पाणी विकल्या जाईल, ही गोष्ट आज सत्य झालेली आहे। त्यांचे विचार आज बंजारा समाजातील तरुण पिढीला, युवा पिढीला माहिती झाली पाहिजे, म्हणून आपण ही जयंती साजरी करतो आहे। आणि बंजारा समाजाला कुठेतरी एक धार्मिक स्थळ, गडचंदूरला एक मंदिर व्हायला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि समाजातील मुलांचे नृत्य असो, गायन असो, गुणवत्तापर विद्यार्थी असो, यांचा सत्कारसुद्धा आपण आयोजित केलेला आहे। प्रमोशन झालेले कर्मचारी यांचासुद्धा आपण सत्कार आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमामागचा उद्देश एवढाच की पूर्ण बंजारा समाज एक झाला पाहिजे आणि समाजाला सद्गुरू सेवालाल महाराज यांचे विचार पटले पाहिजे।